यांनी आम्हाला फोन केला की बाबा एकदा बन पाहून या. मी वन पाहिले होते पण बन नव्हतं पाहिलं. वन भरपूर पाहिले, वन पाहिले, अरण्य पाहिले, काय काय पाहिलं काही नाही, पण बन राहिलं होतं पाहायचं. आणि बनला आल्यामुळे मला इतकी प्रसन्नता आनंद वाटत आहे. आणि तुम्ही सर्वांनी इतक्या उत्स्फूर्तपणाने प्रसन्न होऊन कीर्तन ऐकलं. एका चेहऱ्यावर सुद्धा नाराजी नाही किंवा आता तिकडे भाजीचा वास यायला मग चेहरे पडले कोणाचे, असं काहीच नाही. खुश आहे सर्व. आणि मी परमेश्वराला पांडुरंगाला एकच प्रार्थना करेल, अशीच बनची ही जी मंडळी आहे यांना सदैव तू असा सुखी आणि आनंदी ठेव. त्याच्या चरणी एवढी त्याच्या चरणी विनंती करतो. 7 दिवसापासून वेगवेगळ्या साधू संतांच्या कीर्तनातून आपल्याला ज्ञान झालं असेल, आपण जी काही श्रवण केली असतील. आजचा सेवेचा भाग माझ्याकडे होता आणि कीर्तन रूपी सेवा संपन्न झालेली आहे. सज्जनांनो, माणसाच्या जीवनामध्ये धर्माशिवाय अध्यात्माशिवाय काही चांगलं नाही. धर्म आणि अध्यात्म सोडल्यानंतर बाकी नुसता अंधार आहे, काहीच नाही. म्हणून अज्ञानाच्या अंधारात समाधानी राहू नये, अविचारात समाधानी राहू नये आणि विचार घेऊन माणसानं पावलं टाकावी, जीवन जगावं, हा साधू संतांचा उद्देश होता. आणि याच उद्देशाला अनुसरून हे सर्व त्या ठिकाणी अशा प्रकारचे हे केलेले आहे. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही हा कार्यक्रम करता ते त्या ठिकाणी हरिभक्तपरायण वैकुंठवासी नथुराम बाबांना मी चांगला ओळखत होतो. बाबाही मला चांगले ओळखत होते. बाबाने म्हटलं की तुम्ही जिथंही रामायण कराल तिथं मला सांगा, मला ऐकायचं आहे. मग बोरी नावाचं गाव आहे इकडे जिंतूर. तर 7 दिवस बाबा तिथं आमचं रामायण ऐकण्यासाठी राहिले. काय म्हणलं, बाबा तुम्ही वयस्कर आहात, मोठे आहात, रंगनाथ गुरुजीचे शिष्य आहात आणि चला ऐकला म्हणजे मी काही त्यांना श्रोता नाही समजलं. म्हणलं तुमचं एक बाळ आहे, बाळाचं कौतुक करण्यासाठी तुम्ही ऐकत बसले हे की नाही. तर असे संत जे मी अनुभवलेले आहेत. काय नंतर उद्धव बाबा टिटवीकर हे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत हे की नाही. भजनाचा अवतार होता उद्धव बाबा हे की नाही, साक्षात्कारी पुरुष होते. त्यांची एकच आठवण सांगतो की ज्यावेळी त्यांची दिंडी पैठणला चालली होती, योगानं नेर नावाचं गाव येतं. तुम्ही गेले त्यांच्या दिंडीत कधी? तर त्या नेर नावाचं गाव, तिथं महादेवाच्या याच्यावर मुक्काम असतो दिंडीत आहे की नाही. तर एकदा काय झालं, मी दिंडीत नव्हतो पण त्या नेरला मी माझ्या पायी प्रवासामध्ये सहज त्या मंदिरावर मुक्काम होता आणि वारकरी मंडळी आली, दिंडी थांबली. काय झालं, संध्याकाळी पावसाचं वातावरण झालं थोडस. आणि बाबांचा नियम होता, आता या फोटो जसे आहेत तसे साधे राहायचे. एक पांढरा फटका बांधायचे आणि रस्त्यानं चालताना गाथ हा डोक्यावर ठेवायचे. त्यांना सर्व पाठच होतं ते एक नाही, असं ते म्हणत चालायचे. आणि मग काय झालं, संध्याकाळी मी झोपलो. मला माहित नाही उद्धव महाराज कोण आहेत काय, मला काहीच कल्पना नव्हती. पण माझ्या शेजारी मी असं बाजून झोपलेलो. रात्री 12-1 वाजता असा वारा सुटला, पाऊस सुटला, लोक भिजले. आणि बाबाने काय केलं होतं, फेट्यावरती पटक्यावरती आपला गाथा ठेवला होता बाजूला शेजारी आणि ते उद्धव बाबा झोपलेले होते. आणि दुसऱ्या माणसानं काय केलं, त्याला अंग पुसायला काय नव्हतं, त्यानं गाथा ठेवला जमिनीवर आणि ते पटक्यात त्याला अंग पुसायला. दिंडीचे लोक लय खतरनाक असतात, तुम्हाला माहिती आहे. सर्वात खतरनाक लोक दिंडीत असतात. पता नाही काय देवाला त्रास द्यायला जाता का दर्शनाला जाता पता नाही, पण जातात मात्र आनंदाची गोष्ट आहे. मग काय झालं, आणि एकदमच रडण्याचा आवाज आला. म्हटलं माझ्या शेजारी कोण रडून राहिलं बा, काय झालं. मी म्हटलं का, मला एवढं माहित झालं की हे दिंडीचे मालक आहे, दिंडीचे मुख्य संत येतात. मी म्हटलं बाबा काय झालं, काही दुखलं नाही, काही डसलं तो गेले काय. अरे मला नाही डसलं रे बाबा, तुकाराम महाराजांना डसलं. अरे बापरे, म्हणलं काय झालं. म्हणले बघा ना, महाराजांना मी आसन म्हणून माझा पेटा ठेवला, कोणत्या अज्ञानी माणसानं बाबांना तुकाराम महाराजांना जमिनीवर ठेवलं, पेटा घेऊन गेला. पेटा गेल्याचं मला दुःख नाही, पण तुकोबारायांना जमिनीवर ठेवलं त्याचं मला दुःख आहे. हे वैष्णव जीवन आहे. हे काय आहे, हे वैष्णव. असं वैष्णवाचं जीवन असतं. म्हणून आमचे नथुराम बाबा असतील, हे उद्धव बाबा असतील, तुमच्या गावचे सुद्धा संत आहेत, उद्धव काय विश्वनाथ बाबा आहेत है की नाही. हे सर्व संत त्यांच्या परीनं त्यांच्यामध्ये जे संत होतो आदरणीय संत होते सर्व, आणि अशा लोकांच्याच कृपेनं चालतं है की नाही. किती मस्तीनं मस्त फराळ करत होते, हे यांची कृपा आहे म्हणून तुम्ही फराळ करत होते, नाहीत काय हिंमत आहे तुमची फराळ करायची. आता वांग्याची भाजी जमून ना, आता मी काही म्हणणार नाही.
तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आज बनला आलो, पहिलाच वेळ माझं तरी मला वाटतं पहिलंच कीर्तन असेल, याच्या अगोदर मी काही आलो नाही गावामध्ये काय. आणि आल्यानंतर म्हटलेलं आहे की बाळाची पाय पाळण्यात दिसतात, बाळाचे पाय पाळण्यात दिसूनच समजते बाळ काय होणार आहे. तशी गावाची संस्कृती एसी मध्ये दिसली. तशी गाडी आली, लगेच घरातच डायरेक्ट घुसलो आम्ही. लगेच फळ फ्रूट खाल्लं. ते बाबा खूप प्रेमळ होते, दिला आम्हाला. चालू करा चालू करा ऐक नाही. आता इकडं ऐकणारेच खायला बसले तर काय याचं चालू करा. आता होत असतं. मला जायचंय देऊला. आता मला इथून गेल्यानंतर देऊला कार्यक्रम आहे गाथा मंदिरामध्ये ऐक नाही. उद्याचं कार्याचं कीर्तन सुद्धा आहे. तर तिथं जर दूर जायचं आहे, पण म्हटलं आता नवीन गाव आहे, तुम्ही नवीन मी नवीन, उद्या 10-15 मिनिट शिल्लक झाले तर काय फरक पडतो. गाडी थोडी शिल्लक पळवायची. आता समृद्धीनं जाणे औरंगाबाद पर्यंत म्हणजे काय होतं, 1 घंटा सहज वाचतो बरं का. तर अशा प्रकारे आहे. म्हणून तुम्हा सर्वांच्या भेटीगाठी झाल्या, तुम्ही केलेला हा सोहळा मला पाहायला मिळाला. असेच प्रकारचे सोहळे संत भगवान बाबा वामन भाऊ तुमच्याकडून करून घेत राहोत ही त्यांच्या चरणी विनंती करतो आणि माझ्या सेवेला भगवत चरणी पूर्णविराम देतो. आता वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे दही अंडी